नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। न थांबा 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 इकडे गंभीरला भरायचे थांबा। काय आणतील काय आणतील पाय भरण बघा, पाय भरण खाली मेंबर खाली पाय बघा, पाय भरण दोन मिनिट सर। हाँ शेवटपर्यंत या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आमचे मित्र शिवसेनेचे दिलदारभाई बीर, त्याचबरोबर युवा सेनेचे आमचे योगीराजजी गाडे यांच्या संयुक्त विद्यमानं आणि या नगर दक्षिणेचे दबंग खासदार, जनतेने यांना भरभरून प्रेम दिलं असे आदरणीय खासदार निलेशजी लंके साहेब, डॉक्टर निलेशजी लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी स्वच्छता अभियान मोहीम अत्यंत चांगल्या वातावरणात पार पडली। त्याचबरोबर थोरात आय क्लिनिकच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी आज या ठिकाणी आरोग्याचं यज्ञ सुरू आहे। या ठिकाणी जे काही मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्म्याचं वाटप आणि त्यानंतर ज्यांना पुन्हा कॅटरॅक्ट निघेल त्यांच्यासाठी शस्त्रक्रिया, हा सगळा आरोग्य यज्ञ या ठिकाणी नगर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून निलेशजी लंके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटासह काँग्रेससह सर्व महाविकास आघाडीचे आमचे सहकारी कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी होणे काम करत आहेत। निलेश लंके साहेबांनी खासदार झाल्यापासून नगर शहरामध्ये एवढं लक्ष घातलं आहे की त्या माध्यमातून नगर शहरातले जे काही सगळे विषय आहेत त्या सगळ्या विषयांना आता नगरकरांना एक भक्कम आधार त्या ठिकाणी मिळालेला आहे। पूर्वी स्वर्गीय अनिल भैया राठोड या शहरामध्ये होते, आज ते नाही, त्याची आम्हाला खंत आहे। पण दुसऱ्या बाजूला अनिल भैयांचा सच्चा मावळा या ठिकाणी खासदार साहेबांच्या रूपाने आम्हाला सगळ्यांना एक मार्गदर्शक म्हणून मोठा भाऊ मिळाला। या शहरातल्या सगळ्या नागरिकांसाठी एक आश्वासक चेहरा त्या ठिकाणी मिळाला, याचा आनंद आम्हाला आहे। ताबेमारीच्या संदर्भामध्ये सुद्धा मध्यंतरी आपण पाहिलं असेल की त्या ठिकाणी कल्याण रोडवरती एका व्यापाऱ्याच्या जागेवरती जवळपास 5 कोटी रुपयाच्या जागेवरती जो ताबा मारला होता, तो ताबा आदरणीय खासदार निलेश लंके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी उखडून फेकण्यात आला आणि लोकांना न्याय देण्यात आला। त्यामुळे आज राष्ट्रपती महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची शिकवण दिली। त्या शिकवणीमुळेच या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि हे केवळ देशाचे राष्ट्रपिता नाहीत तर संबंध जगभर शांततेचा संदेश द्यायचं काम महात्मा गांधींनी केलं। इथून पुढे सुद्धा आम्ही नगर शहरामध्ये शांतता, अहिंसा आणि संयमाच्या मार्गानं सगळ्यांना बरोबर घेऊन सौदार्य राखून शहरामध्ये काम करतो अशी ग्वाही आणि निमित्ताने देतो।
त्यांनी बोलायचं गांधींच्या विचारावर चालणार अशी स्वच्छता राबवणार आहे का? आज महात्मा गांधींची जयंती. महात्मा गांधींनी जो संदेश दिला स्वच्छतेची मोहीम आज आम्ही सर्व नगरवासियांनी राबवली. दिलदार सिंगेर यांच्या प्रभागामध्ये स्वच्छता मोहिमेला सुरुवात केलेली. गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे आम्ही सर्व त्या ठिकाणी कार्यकर्ते आहोत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये पूर्ण नगर शहर स्वच्छ करण्याची सुद्धा ही मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेच्या माध्यमातून पूर्ण नगर शहर आम्ही स्वच्छ करणार आहे लवकरात लवकर. त्याचबरोबरीने आज नेत्र तपासणीचं शिबिरसुद्धा आमचे योगीराज गाडे यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतलं जाणार आहे. सर्वांना आम्ही महात्मा गांधी जयंतीच्या शुभेच्छा.